आणि खरंच सर मी तेवढा केलं की मला समोरचं येऊन बोलतोय मी त्याच्यावर चिडचिड असं झालंच नाही. एवढं मी खूप माझा आता राग कंट्रोल करायला शिकलेले आणि जागृत अवस्थेत मी आले, मी सांगू शकते. येस. पण आता स्पेसिफिक फक्त हा 6 महिन्याचा जो पिरियड होता, तर 6 महिन्यानंतर हा एक्सपायर होईल की रिअल लाईफ मध्येच? नाही सर, हे रिअल नाही तर हे रिअल आहे. हे सर आम्हाला नेहमी सांगतात की रील मध्ये नका राहू तर रिअल मध्ये राहा. आणि मी आता ते सांगते की मी रील मध्ये नाही, मी रिअल मध्ये हे सगळं माझ्या स्वतःत घेतले आणि मी हे तसंच कंटिन्यू पुढे ठेवतो. तुम्हाला यासाठी निश्चित बेस्ट विशेस. आणि सॅटर्डेचा अजून एखादा पॉईंट आठवतोय का? आता मागच्या सॅटर्डेला तुम्ही होतात, त्याच्यामध्ये असं युनिक काय वाटलं अजून त्याच्यामध्ये? हा, तर युनिक म्हणजे सरांनी स्टार्टिंग केली तीच एंडिंग केली त्यावेळेची. तर पॉइंट असा होता की म्हणजे आपण म्हणतो ना मांजर दूध झाकून दूध पिती, डोळे झाकून दूध पिती, सॉरी, पण तिला असं वाटतं की तिला कोण नाही बघत ते. तसंच सरांनी सांगितलं की तुम्ही तुमचे कर्म चांगले करा. तुम्ही जर कर्म वाईट करताय तुम्हाला असं वाटतंय मला आजूबाजूचं कोण नाही बघत आहे, पण कोणी बघू नाही बघू पण परमात्मा बघतोय तुम्हाला. हे सरांनी आम्हाला त्या दिवशी रिअलाइज करून दिलं. आणि प्रत्येक जागा दिलं असतं की म्हणजे नाही का नेहमी हसत राहा किंवा सेफ राहा, तुम्हाला सीसीटीव्ही बघतोय. तर सर म्हणे सीसीटीव्ही बघतो, तो कधी ना कधी ती जी सेव्ह झालेली असते ते सुद्धा डिलीट होऊन जातं, पण तो जे बघतोय ते कधीच डिलीट होत नाही. ते सगळं जर तुम्ही तुमचे कर्म शुद्ध ठेवले तर सरांनी मला आता मगाशी पण ते सांगितलं कर्म शुद्ध ठेवा, नक्कीच मिरॅकल होतील. आणि त्या दिवशीच्या ह्याच्यात पण टॉपिक तसाच होता की तुम्ही तुमचे कर्म शुद्ध ठेवा. तुम्ही म्हणजे एक वेळेस तुम्ही उपास वगैरे नका करू, पण तुमचे कर्म इतके शुद्ध ठेवा किंवा तुमचं कार्य इतकं चांगलं ठेवा की आपाप तो तुम्हाला जे पाहिजे ते देईन, तुम्हाला मागायची गरज नाही पडणार. तुमच्या फ्रेंड बसलेल्या आहेत सगळ्या, यांना काही मेसेज देऊ इच्छिता का? किंवा येणाऱ्या पुढच्या बॅचेससाठी काय मेसेज देऊ इच्छिता? मी मेसेज असं देईन, जर तुम्ही इथं येताय ना तर अजिबात इनसिक्युअर किंवा अनकम्फर्टेबल फील करू नका. इथं म्हणजे फर्स्ट डेला मला पण भीती वाटली होती, सर तर रिलेटिव्ह मध्ये असून सुद्धा मला भीती वाटली होती, पण इथं आल्यानंतर जी शिक्षण तुम्हाला भेटतं तर तुम्हाला फक्त आता सरांनी हे पण सांगितलं की शिक्षण मराठीत असतं आणि हिंदीमध्ये शिक्षा होतात. शिक्षा म्हणजे आपल्या मराठीत म्हणजे पनिशमेंट. तर इथं आलं तुम्हाला पनिशमेंट नाही भेटत तर खरोखर ज्ञान भेटतं आणि ते ज्ञान कधीच वाया जात नाही. जर तुम्ही इथं आलाय तर एकदम कम्फर्टेबल राहा आणि इतके फ्री राहा की तुम्हाला काही क्युरियस येऊ किंवा छोटे छोटे प्रॉब्लेम फक्त कॉम्प्युटर रिलेटेड नसावं, तर तुम्हाला लाईफ मध्ये रिलेटेड किंवा तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये तुम्ही एकदम बिनधास्त सरांसोबत शेअर करा.